बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याची। देवगड तालुक्यातील तुळजापूर येथील महिला बचत गटाचा स्तुतियुक्त उपक्रम। महिला सबलीकरणाचे ध्येय लक्षात ठेवत महिला बचत गटाच्या वंदना कांबळे यांनी सुरू केलेल्या मैत्री वृंदावन नाश्ता सेंटरचे उद्घाटन। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। सुजाता महिला बचत गटाच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील तुळजापूर येथील वंदना कांबळे व त्यांच्या सहकारी या महिला सबलीकरणाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेक वर्षापासून हॉटेल व्यवसाय सुरू केलेला आहे। यात घरगुती जेवणाची चव मिळावी म्हणून त्यांनी हातावरील मांडा ठेचा भाकरी तेथे येणाऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे। 12 जानेवारी मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मा जिजाऊची प्रेरणा घेत मा जिजाऊच्या या लेकींनी देवगड शहरातील एसटी बस स्टँड परिसरात सुजाता महिला बचत गटाच्या माध्यमातून मैत्री वृंदावन नाश्ता सेंटरची सुरुवात केली। या उद्घाटन प्रसंगी या नाश्ता सेंटरच्या ओनर वंदना कांबळेसह त्यांची सहकारी तसेच सुजाता महिला बचत गटाच्या इंगळे मॅडम, समाजसेवक मनोज इंगळे, युवा नेते आकाश कासारे, ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक मुश्रीफ खान कोटकर, लोकप्रश्न न्यूजचे संपादक प्रवीण कुमार काकडे, पत्रकार मायाबाई खांडेबराड, त्याचबरोबर विविध पक्षाचे समाजसेवक तसेच मित्र परिवार यांची उपस्थिती होती। उद्घाटन प्रसंगी सुजाता महिला बचत गटाच्या इंगळे मॅडम व या नाश्ता सेंटरच्या ओनर वंदना कांबळे यांनी दिलेली प्रतिक्रिया। मनोज इंगळे, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत लोकसंख्येचे साधन केंद्र येथे मी समन्वयक सहकारी पदावर आहे। हे जो आज आपण उद्घाटन करतो या गाड्याचं, तर ह्या महिला बचत गटाच्या सुजाता महिला बचत गट तुळजापूर येथील ह्या महिला आहेत। त्यांनी हॉटेल जे मटन मांडे या संकल्पनातून एक हॉटेल चालू केलं, त्यांना त्याच्यामधून यश येत गेलं आणि ती संकल्पना घेऊन समोर त्या आज छोटासा एक गाडा चालू करत आहेत की त्यांच्या हॉटेलला दुपारी 12 वाजेपासून कस्टमर येतात व सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आम्ही गाडा सुरू करतोय। ही संकल्पना त्यांना छान वाटली। त्यांनी आज उद्घाटन प्रसंगी आम्हाला बोलवलं, तर मी त्या महिला बचत गटाचे आभार व्यक्त करते। नमस्कार, मी वंदना राजू कांबळे। मी तुळजापूर आणि बचत गटाच्या माध्यमातून मी हा नाश्ता सेंटर चालू केलेलं आहे आणि सगळेजण तुम्ही आलेत माझ्या नाश्ता सेंटरच्या उद्घाटनाला, तर सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते।